जगणं जेव्हा नेहमीसारखं वाटतं तेव्हा अचानकच काहीतरी असं घडतं जे सगळंच बदलून टाकतं. अशाच एका अश्रूंनी आणि अनुभवाने भरलेल्या कहाणीचा प्रवास सुरू होतो विजयपासून. विजय चौधरी हा नागपूरमधील 22 वर्षाचा एक हुशार आणि शांत स्वभावाचा तरुण होता. तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता आणि अभ्यासात नेहमीच चमक दाखवत होता. घरची परिस्थिती जरी मध्यमवर्गीय असली तरी संस्कारांनी भरलेली होती. त्याचे वडील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते, तर त्याची आई भीमला देवी प्रेमळ आणि कष्टाळू गृहिणी म्हणून घर सांभाळत होती. विजय हा आई वडिलांचा लाडका नव्हेच तर त्यांच्या स्वप्नांचा केंद्रबिंदू होता. त्यांच्या नजरेत विजय म्हणजे एक अशी आशा होती जी त्यांचं उद्याचं चांगलं जीवन घडवेल. तो अगदी शांत स्वभावाचा असला तरी त्याच्या डोळ्यात सतत काहीतरी मोठं करून दाखवायचं स्वप्न झळकत असे. काही माणसं आपल्या आयुष्यात अचानक येतात आणि नकळत आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतात. विजयच्या आयुष्यातही एक अशीच व्यक्ती आली होती, निकिता. तो अभ्यासू होता पण मनाने थोडासा भावनिक आणि संवेदनशील. कॉलेजमध्ये त्याची ओळख झाली निकिता वानखडे या एक सुंदर, आकर्षक आणि आत्मविश्वासपूर्ण मुलीशी. सुरुवातीला ती त्याच्याशी अगदी साधं सरळ आणि मर्यादेत बोलायची. हळूहळू त्याची ओळख वाढली आणि काही दिवसातच त्या दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. विजयने निकिताचं आपलं भविष्य समजलं आणि तिच्यावर स्वतःचा जीव ओवाळून टाकायला सुरुवात केली. तिच्या एकेका हसण्यात तो स्वतःचं जग पाहू लागला. ती त्याच्यासाठी सर्वस्व होती, पण निकिता मात्र काहीशी वेगळीच होती. ती दिसायला देखणी, स्टायलिश आणि विचाराने थोडीशी स्वार्थी होती. विजयच्या निरपेक्ष प्रेमाचा ती उपयोग करत होती. तो तिच्यावर जीव ओवाळून टाकत असताना ती मात्र हे प्रेम स्वतःच्या फायद्यासाठी वापरत होती. ती त्याचं प्रेम समजत नव्हती, फक्त त्यातून मिळणाऱ्या सोयीची गणना करत होती. सतत गिफ्ट्स, नवीन मोबाईल, शॉपिंग यासाठी ती विजयकडे पैसे मागायची. विजय मध्यमवर्गीय घरातून आलेला असला तरी तिच्या प्रेमात इतका अंध झाला होता की तिच्या प्रत्येक हौशीपायीसाठी तो स्वतःला झिजवत होता. अगदी तुटवट्यातूनही बाहेरून काही काम मिळालं नाही की कधी आईचे दागिने गहाण टाकायचा, तर कधी स्वतःची आवडती स्कूटर विकून तिच्या मागे पैसे उधळायचा. त्याचं प्रेम एवढं खोल गेलं होतं की त्याला स्वतःचं अस्तित्वही त्यागायला हरकत वाटत नव्हती. विजयची आई विमला देवी एक काळजी करणारी आणि सुज्ञ माता सतत त्याला समजवायची, बाळा, प्रेम करायला हरकत नाही, पण असं अंध होऊन स्वतःला हरवून बसू नको. ती मुलगी तुझा वापर करते आहे असं मला वाटतं. ती खरंच तुझ्यावर प्रेम करते की तुझ्या पैशावर हे आधी समजून घे. पण विजयच्या डोळ्यावर प्रेमाचं झापड होतं. त्याला आईचं बोलणं उगाचच तिरस्कारासारखं वाटायचं. तो उलट आईलाच झिडकारायचा, आई, तू शांत राहा, तुला काही कळत नाही. निकिता एकटी राहते इथे, तिचं कोणीच नाही, तिची काळजी घ्यावी लागते. मी नाही घेतली तर कोण घेईल तिची? आईच्या मनात मात्र एक वेगळीच काळजी धगधगत राहायची. मुलाच्या प्रेमापुढे आईनेही हात जोडले होते. असेच दिवस जात होते. तेव्हाच काही दिवसांनी विजयच्या मित्रांनी त्याला सांगितलं की निकिता एका दुसऱ्याच मुलासोबत वेळ घालवते आहे. आम्ही तिला दुसऱ्यासोबत फिरताना बघितले. विजयला विश्वास बसला नाही. त्याने तरीही तिचीच बाजू घेतली. पण जेव्हा त्यानं तिच्या सोशल मीडियावर एका अनोळखी मुलासोबतचे तिचे फोटो पाहिले तेव्हा तो घाबरला. त्याने लगेचच तिला याबाबत विचारलं, पण ती उलट त्याच्यावरच चिडली आणि म्हणाली, तुझं प्रेम एवढं कमजोर आहे का रे विजय? माझ्यावर संशय घेत आहेस तू? म्हणजे आपलं लग्न झालं तर तू मला कंट्रोल करणार का? ती असं बोलल्यानंतर विजय शांत झाला, पण त्याच्या मनात मात्र शंकेचं बी रोवलं गेलं होतं. आता तो नाराज राहत होता. आईने काही विचारलं तर काहीच न सांगता आईच्या कुशीत शिरत रडत होता. काळजी घे, सोडून दे त्या मुलीला, आई विजयला समजवत होती. प्रेमाला विसर करणं इतकं सोपं नसतं, आई म्हणत विजय त्या दिवशी घराच्या बाहेर पडला. त्या दिवशी संध्याकाळी विजयने निकिताला कॉल केला, पण ती फोन उचलत नव्हती. तो तिच्या मैत्रिणीकडून तिच्या पीजीच लोकेशन काढून ती ज्या ठिकाणी राहायची तिथे गेला. तिची खोली बंद होती, पण आतून कुजबुज ऐकू येत होती. त्याने दरवाजावर हात ठेवला आणि तो थोडासा ढकलला.
त्याने आज जे पाहिलं त्याने विजयचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. निकिता आणि रोहित एकाच बेडवर अतिशय जवळच्या अवस्थेत होते. त्यांची शारीरिक जवळीक पाहून विजय स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने त्या क्षणाचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यातच रोहितनं त्याला पाहिलं. रोहित आणि निकिता घाबरले. विजय रागातच तिथून निघून गेला. त्याने तिथून बाहेर पडल्यावर निकिताला फोन केला आणि तिला धमकावलं, तू माझं आयुष्य फसवलं आहेस. मी हे सगळं आता पोलिसांना आणि कॉलेजमध्ये सांगणार आहे. तुमचं दोघांचंही खरं रूप जगासमोर आणणार आहे. अजून तू फक्त माझे प्रेम बघितले, आता माझा राग बघ. ही धमकी ऐकताच रोहित आणि निकिताने एक मोठा निर्णय घेतला, विजयला कायमचं संपवण्याचा. 2 दिवसांनी निकिताने विजयला फोन करून बोलावलं. ती म्हणाली, आपण शेवटचंच एकदा भेटूया, सगळं विसरून जाऊन नव्यानं सुरुवात करूया. मला माफ कर, एक चान्स दे. विजयला वाटलं कदाचित तिचं मन बदललंय. तो तिच्या सांगण्यानुसार एका सुनसान ठिकाणी पोहोचला. तिथे रोहित आधीपासूनच थांबलेला होता. त्यांच्यात थोडासा वाद झाला. विजय म्हणाला, तुम्ही मला फसवलंय, आता मी गप्प बसणार नाही. यावर रोहितनं अचानकच विजयच्या गळ्यावर हात टाकला आणि त्याला मारायला सुरुवात केली. निकिता बाजूला उभी होती, सगळं काही बघत होती शांतपणे. त्याच्या डोळ्यासमोर अंधार आला आणि काही क्षणातच विजय हा निशब्द झाला. इकडे 28 नोव्हेंबर 2018 रोजी विजय घरातून कॉलेजला तर गेला, पण त्या दिवशी तो घरी परतलाच नव्हता. आई वडिलांनी त्याचा फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण तो सारखा बंद येत होता. म्हणून त्यांनी पोलिसाकडे धाव घेतली. 2 दिवसांनी एका डोंगराळ भागात विजयचा मृतदेह सापडला. त्याचा गळा दाबलेला होता आणि शरीरावर मारहाण केल्याचे निशाण होते. ही बातमी आई वडिलावर आभाळासारखी कोसळली. विमला तर पूर्णपणे कोसळली होती, पण तरीही ती उठली. मुलाला न्याय मिळवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली. तिने पोलिसांकडे जाऊन निकितावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी लगेचच तपास सुरू केला. विजयचा मोबाईल तपासला गेला. कॉल रेकॉर्ड्स, मेसेज डिटेल्स काढल्या. त्याच्या शेवटच्या कॉलमधून कळलं की तो त्या दिवशी निकिताशी संपर्कात होता. त्यानंतर CCTV फुटेजमधून समजलं की निकिता आणि एक अनोळखी तरुण एका बाईकवर एकत्र दिसले होते. तो तरुण म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, रोहित कांबळे, निकिताचा खरा प्रियकर. पोलिसांनी निकिता आणि रोहितला ताब्यात घेतलं आणि जेव्हा त्यांची चौकशी झाली तेव्हा त्यांनी खळबळजनक कबुली दिली. त्यांनी सांगितलं की विजयनं त्या दिवशी निकिता व रोहितला एकत्र रंगी हात पकडलं होतं आणि तो त्यांना धमकावत होता. कॉलेजमध्ये नाव खराब होईल या भीतीनेच दोघांनी मिळून विजयला मारण्याचा कट रचला होता. ही बातमी जेव्हा समोर आली तेव्हा संपूर्ण परिसर हादरला. एक साधा सरळ प्रेमळ मुलगा ज्याचं प्रेम फक्त खरं होतं, त्याचं आयुष्य असं प्रेमामुळेच संपलं होतं. विमलताई पूर्णपणे खचल्या होत्या, पण त्यांनी हार मानली नाही. न्यायासाठी त्या दिवस रात्र कोर्टाच्या फेऱ्या मारू लागल्या. त्यांना वकील मिळत नव्हते, त्यांचे केस कोणी घेत नव्हतं. शेवटी त्यांनी स्वतः कायद्याचे शिक्षण घेण्याचं ठरवलं. 2 वर्षे त्यांनी संघर्ष केला, पुस्तकं वाचली, कायदे शिकले आणि कोर्टात स्वतः आपल्या मुलाची केस लढली. त्यांनी न्यायालयात थेट सांगितलं, माझा मुलगा फक्त खरं प्रेम करत होता, त्याची यात काय चूक. पण तरीही त्याच्या प्रेमाची शिक्षा त्याला अशी मृत्यूने मिळाली. आता माझ्या मुलाच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळाली पाहिजे. कोर्टाने त्या दोघांनाही दोषी ठरवलं आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या संपूर्ण घटनेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की प्रेम करताना डोळे उघडे ठेवावेत. प्रेमाचं नाव घेऊन फसवणूक करणारे लोक खूप असतात आणि आईचा सल्ला, तिचं प्रेम हे कधीच चुकीचं नसतं. विजय गेलाच, पण त्याच्या आईनं हार मानली नाही. तिच्या संघर्षामुळेच आज विजयला न्याय मिळाला. या घटनेतून आपण काय शिकू शकतो? प्रेम अंध करू नका. खऱ्या भावना आणि खोटी हाव यात फरक ओळखा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आई जे सांगते ते ऐकत चला, कारण ती जगातली एकमेव व्यक्ती असते जी केवळ तुमच्यासाठी जगते आणि लढते. ही कथा नागपूरजवळ 2018 मध्ये घडलेल्या एका खऱ्या गुन्ह्यावर आधारित आहे. तरी या घटनेबाबत तुमचं मत काय आहे? खाली कॉमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच रिअल क्राईम स्टोरीजसाठी सबस्क्राईब जरूर करा.
पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, जागरूक रहा. धन्यवाद.